नमस्कार मंडळी. मुन्नारमधल्या चहाच्या मळ्यातून बाहेर आलो आणि निघालो थेकडीच्या दिशेने. पण पेरियार नॅशनल पार्कमध्ये आमच्यासोबत जे झालं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. थेकडीमध्ये पोहोचलो, होमस्टे चेक इन करून लगेच गेलो एलिफंट सफारीला. तिथे पर पर्सन 500 रुपये तिकीट होती. हत्तीवर बसून फिरताना मज्जा तर आली, पण थोडी भीती पण वाटली. 10 मिनिट फिरून झाल्यावर कॅफेमध्ये मस्त कॉफी एन्जॉय केली. सगळं प्लॅननुसार चाललं होतं, पण खरी अडचण पुढे आली. पेरियार नॅशनल पार्कच्या बोटिंगसाठी ऑनलाईन बुकिंग्स फुल होते, म्हणून आम्ही एका लोकल एजंटला ऑफलाईन बुकिंगसाठी पैसे दिले. आम्ही पार्कची एंट्री फी भरून बोटिंग पॉईंटपर्यंत पोहोचलोसुद्धा, पण तिथे गेल्यावर पाहतो तर काय, गर्दी प्रचंड होती आणि तो एजंट कुठेच दिसत नव्हता. एक एक करून सर्व बोटी निघून गेल्या. थोड्या वेळाने तो आला आणि फालतू कारण देऊ लागला. समजलं की त्याने तिकीटच काढली नव्हती. आमचा वेळ आणि मूड दोन्हीही खराब झाले. मग काय, बोटिंग न करताच आम्ही माघारी आलो. थोडी शॉपिंग केली आणि हॉटेलवर परतलो. पेरियारमध्ये मोस्टली हत्तीच दिसतात. जर तुम्ही मुन्नारला एलिफंट सफारी केली असेल तर पेरियारला जाऊन वेळ आणि पैसे वाया घालवू नका. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.